माझं नाव तृप्ती हेमंत शेवाळे आहे। आज आपण केळघर इथे आलोय, जिल्हा सातारा, महाबळेश्वरच्या जवळचं हे गाव आहे आणि आपल्या बरोबर शिवाजी चव्हाण आहेत आणि त्यांचे स्ट्रॉबेरीची प्लॉट वर आपण आलेलो आहे। तर आज आपण स्ट्रॉबेरीच्या प्लॉटवर त्यांनी आपली सगळी खतं वापरलेली आहेत, तर आज आपण त्यांचा अनुभव ऐकूया। सर, तुम्ही काय काय वापरलं तुमच्या स्ट्रॉबेरीसाठी? आपला ॲग्रीजेल वापरले, ॲक्वाजेल ॲग्रीव्हेमिक वापरले, मॉस वापरले, प्रोटेक्ट वापरले, 82 वापरतोय आपण, नेहमीच वापरतोय ते, स्प्रेला वापरतोय आणि डिसिलला वापरतोय। आणि एवढा प्रॉब्लेम झालाय, म्हणजे चांगलं झालंय की आपलं कसल्याही रोगावर गेलं नाही किंवा लोकांना करपा येतोय, बुरशी लागती, झाडं मारतायत, अशा प्रकार काय नाही। जवळजवळ मी 1.5 महिना जागे होतो, तरी पण माझ्या प्लॉटला काय एवढा फारसा फरक पडला नाही। फक्त एवढं चालू काय उत्पन्न माझं थोडंसं कमी झालं, पण रोगावर काय गेलेलं नाही। अच्छा, ओके। उत्पन्न म्हणजे तुम्ही नव्हताच म्हणून जागे असल्यामुळे थोडंसं उत्पन्न माझं थोडं कमी झालं। ओके। आणि बाकी हे आता तुम्ही म्हणजे पहिले नर्सरी केलेलीत ना? हा, नर्सरी केली, म्हणजे तसा प्रॉब्लेम यायचा, बाबा कट जाणे, कुठं स्पॉट जाणे, असला काय प्रकार आपल्याकडे यंदा अजिबात झाला नाही। ओके, अच्छा। आणि मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? तर सांगा की बाबा वेस्टेजची उत्पन्न तुम्ही वापरले तर तुमचा चांगला फायदा होईल। अच्छा। आणि आता तुम्ही हे म्हणजे तुमचं नर्सरीची रोपं देऊन आता ही आता तुम्ही आत्ताची तुमच्यासाठी स्ट्रॉबेरी करतात ना रोपाचं? अच्छा। आणि नॉर्मली तुमचं प्रोडक्शन किती येतं स्ट्रॉबेरीचं ह्याच्यातनं? नॉर्मली तरी अंदाजे डेली दिवसात वाढत म्हटलं तरी 10 कॅरेट उत्पन्न येत होतं पहिलं। आता यंदा बघू आपण, काहींचा माल अजून मार्केटला आला नाही, आपला मार्केटला माल जायला लागलाय। अच्छा, म्हणजे लवकर म्हणजे हा एक आहे खतांचा उपयोग। अच्छा, ठीक आहे, चालेल, ओके, थँक्यू।